नवाब मलिका संदर्भात कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, त्यामुळे आम्ही युती करू शकत नाही एवढ्या स्पष्टपणे आशिष शेलार यांनी म्हटलंय. मित्रहो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीत तर बिनसलंच, पण त्यापेक्षा सुद्धा जास्त संघर्ष महायुतीमध्ये सुरू झालेला आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातले संबंध तर आता पुरेपूर ताणले गेलेले आहेत, पण आता अजित पवारांनाही सोबत घ्यायला भाजपा तयार नाही. राज्यामध्ये सध्या नगरपंचायत आणि नगर परिषदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील प्रचंड वेग आला आणि भाजपामध्ये या दोन्ही पक्षाचं इन्कमिंग वाढलं. अर्थात या भाजपात इन्कमिंग होत असले तरी याचा मोठा फटका राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाला तर बसला. अर्थातच यावरून महायुतीमध्ये मोठं नाराजी नाट्य त्यामुळे तर सुरू झालं ना. शिंदे गटाच्या मंत्र्याकडून तर मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालण्यात आला आणि तिथून संघर्षाचा भडका अधिक तीव्र झाला. नगरपालिका या निवडणुकाच्या पाठोपाठ आता महापालिकाची निवडणूक देखील घोषणा त्याची देखील होऊ शकते. अर्थात पुढच्या निवडणुकीची घोषणा होईल की नाही हे सांगता येत नाही. नव्हे, सध्या चालू असलेल्या निवडणुका हितही भवितव्य टांगती तलवार आहे त्याच्यावर. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यामुळं हे प्रकरण आता कोर्टात गेलेलं आहे. 25 नोव्हेंबरच्या सुनावणीत कोर्ट काय आदेश देत आहे त्यावर या निवडणुकीचं मोठं भवितव्य अवलंबून आहे. पण त्याआधीच भाजपा मात्र भलतीच आक्रमक झालेली दिसते. मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेसनं स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडली. त्यानंतर आता महायुतीमध्ये देखील मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांच्यावर मोठी जबाबदारी दिली. आता नेमका त्यावरच भाजपाकडून आक्षेप घेतला गेला. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली आणि त्यावेळी त्यांनी एक मोठं वक्तव्य सुद्धा केलं. ते म्हणाले, आमची भूमिका ठाम आहे. नवाब मलिक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व असलं तरी त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, त्यामुळे आम्ही काही त्यांच्याशी तडजोड करू शकत नाही. महायुतीमध्ये मुंबईत NCP नसावी अशी आमची भूमिका आहे. त्याबद्दल आम्ही आमची भूमिका वरिष्ठांना सुद्धा सांगितलेली आहे. नवाब मलिका संदर्भात कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, त्यामुळे आम्ही युती करू शकत नाही एवढ्या स्पष्टपणे आशिष शेलार यांनी म्हटलंय. आता भाजपाने घेतलेल्या या भूमिकेमुळं मुंबई महापालिकेमध्ये भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करणार का की अजित पवारांना डच्चू मिळणार हा सवाल आपोआप उपस्थित झाला. भाजपने घेतलेल्या या भूमिकेवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया देखील आली. ते म्हणतायत, नवाब मलिक हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर जी जबाबदारी दिली गेली आहे ती योग्य आहे आणि कोण काय बोलतं त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. म्हणजे बघा, आशिष शेलार यांच्या म्हणण्याला आम्ही काडीची किंमत देत नाही असंच प्रफुल्ल पटेल यांना म्हणायचं दिसतंय. म्हणजे पुन्हा संघर्ष. आशिष शेलार यांनी तर सरळ सरळ सांगून टाकलाय की मुंबईच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये नको आहे. तरीही प्रफुल्ल पटेल म्हणतायत आम्ही लक्ष देत नाही त्यांच्या बोलण्याकडं, महायुतीत कसलीही फूट नाही आणि आमची महायुती भक्कम आहे. आता ही कशी असू शकते अशी भक्कम महायुती? पण बघा, प्रफुल्ल पटेल यांच्या म्हणण्याला तसा काही फारसा अर्थ उरणार नाही, कारण भाजपने एकदा ठरवलं तर भाजप कोणाचं ऐकणार नाही. भाजपानं आपला इरादा तर स्पष्टच केलेला आहे. पाहूया आता कुणाला आणि कशा पद्धतीनं डच्चू दिला जातोय, दिसेल लवकरच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.